महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी या महिन्यात 27 मार्चला निवडणूक होणार आहे। या 5 जागांपैकी 3 जागा या भाजप आणि प्रत्येकी एक जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे। या निवडणुकीचे 10 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती आणि उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। त्यानुसार भाजपने आज आपल्या वाटेतील 3 जागांवरील उमेदवारांची नावे देखील जाहीर केलेली आहेत। विधान परिषदच्या निवडणुकीकरता 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाने महायुतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर करून टाकलेली आहेत। यात संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे हे 3 उमेदवार भाजपकडून उमेदवारी लढवणार आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या या 3 उमेदवारांबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे जे 3 उमेदवार विधान परिषद निवडणूक रिंगणात आहेत किंवा निवडणूक लढवणार आहेत त्यात संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे हे 3 उमेदवार आहेत। भाजपने या तिघांची नावे अधिकृतपणे जाहीर केलेली आहेत। विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे आमदारकीच्या रिक्त जागांवर आता कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि यातच महायुतीमध्ये 3 पक्षांमध्ये भाजपने आपल्या उमेदवारांची नावे सर्वात अगोदर जाहीर करून या चर्चांना आपल्याकडून पूर्ण विराम दिलेला आहे। यात संदीप जोशी यांनी नागपूरचे महापौर म्हणून काम पाहिलेलं आहे, तर संजय केणेकर यांनी भाजपचे महामंत्री म्हणून काम केलेलं आहे। तसंच संजय केणेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात। सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये त्यांनी 1 वर्ष कार्यकर्ता म्हणून देखील काम केलेलं आहे। त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्षपासून ते प्रदेश अध्यक्ष असे 12 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, असा दांडगा अनुभव त्यांना आहे। तर भाजपचे 3रे उमेदवार हे दादाराव केचे आहेत। ते वर्धा आर्वीतून आमदार होते, ज्यांना डावलून नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला गेला होता। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारली व त्या ठिकाणी आमदार सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती। नाराज झालेल्या दादाराव केचे यांनी त्यावेळेस बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, पण त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे सुद्धा घेतला होता। आता विधान परिषदेत आपल्याला उमेदवारी देण्याचं आश्वासन हे त्यावेळी दादाराव केचे यांना देण्यात आलं होतं, त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं त्यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं, अशी त्यांची भूमिका होती। या सगळ्या घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीमध्ये पण इच्छुकांची गर्दी खूप आहे। त्या संदर्भात दुपारी देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे। यात जिसान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर आहे, तर संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।